महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार अशी रमेश शेट्टीदादा यांनी घोषणाच केली आहे. राज्यात इतर ठिकाणी पण काँग्रेसची आता अशीच भूमिका असणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असंच काहीच कारण नाही. पण महाविकास आघाडी एकत्र होती, येणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार असे सगळ्याच पक्षांचे नेते इन्क्लुडिंग तुमचा पक्ष त्यांचा पक्ष बोलत होते. आणि या सगळ्यानंतर तुमच्या दोन्ही पक्षांमध्येच मतमतांतर झाली आणि आता असा निर्णय होतोय. कुठेतरी महाविकास आघाडीला ब्रेक पडतोय असं कुठेही होत नाही. आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे. कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये. आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे. मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ, दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा. जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर, कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य, ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लात मारली ते, आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा, यामुळं त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं 4 जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या. आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव ज्यावेळेस राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला, 16 दिवसाचा दौरा होता, प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होता. त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं. आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली, तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे. भारतीय जनता पार्टीपेक्षा 2-2.5%, 3% मतदान जास्त पडलेलं आहे. आणि जागेचा जर फरक बघितला तर 25 कुठं आणि 95 कुठे, 2% मत. याचाच अर्थ हे 2% मत आणखी पुढे जर केले असते तर 25 भाजप आणि 95 तेजस्वी यादव असू शकले असते. आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे हा विषय भाजपचा नाही, हा निवडणूक आयोगाचा आणि इतर गोष्टींचा असं त्यांनी ऑफिशियल बघ, कधी ना कधी तर लढाई लढावंच लागेल ना या सगळ्या विषयाचा. निवडणूक आयोगाचा जरी असेल तरी याच्याविषयी लढा द्यावाच लागणार आहे. याच्याविषयी लढा देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं आपण असं म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल कमी करतो असं मला तरी वाटतं. निश्चित मतमोजणी असेल, मतदान असेल, या प्रक्रियेत गोंधळ आहे, प्रशासनाचा दबाव आहे. परंतु शेवटी कार्यकर्ता असेल, जनता असेल, याला आत्मविश्वास देण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते आणि मला असं वाटतं तो दिला पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. सत्ताधारी सध्याची राज्यातली स्थिती आणि विरोधी पक्षाची सगळ्यांची स्थिती पाहता सगळे एकत्र यावं असं मनोमन सगळ्यांना वाटतंय. पण एकमेकांचा अशा पद्धतीने तुम्ही म्हणता स्वतंत्र लढा वगैरे परिणाम काही होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? असं नाही. आता ह्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक निवडणुका आहेत. याच्यात कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे यांच्या तीव्र इच्छा असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या काळात निवडणुकींना तब्बल 3-4 वर्ष, याचाच अर्थ 2 निवडणुकाचं पेंडिंग याच्यात. त्याच्यामुळे एक आधीची पिढी आणि आता एक नवीन पिढी या सगळ्या निवडणुकांना इच्छुक आहे. तेव्हा राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छेला मुरड घालणं हे अवघड जातं. आणि म्हणून स्थानिक निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि लोकसभेच्या वेगळ्या असतात. स्थानिक निवडणुकामध्ये सगळ्याच पक्षांनी ज्याच्या त्याच्या स्तरावर, स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं जर आम्हाला वाटलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी, एखाद्या ठिकाणी नुसतं काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत नाही, एखाद्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे शरद पवारांची,
तर काँग्रेस सोबत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी आहेत ना. त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होत असतात. मुंबई महापालिकेचं उदाहरण धरलं जातं. तसंच महाराष्ट्रात वेगवेगळ्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, इथं काही परिणाम जाणवणार नाही का? किंवा काँग्रेस, शिवसेना, तुमची शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार हे एकत्र येऊन लढल्यानंतर होईल ना फरक. शेवटी एकत्र लढल्याचा परिणाम होतच असतो. परंतु मुद्दा हा होता की निवडणुकीच्या 2 दिवस आधी जागा वाटप करायला काही अर्थ नसतो. निवडणुका जाहीर व्हायच्या आत सगळ्या पक्षाचा अभ्यास झाला पाहिजे आणि कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवलं पाहिजे. हा मुद्दा मी वारंवार मांडतो. मी काय महाविकास आघाडी होऊ नये असं मी म्हटलेलं नाही. मी असं म्हटलेलं आहे की निवडणुका आता महानगरपालिका जानेवारीत होणार आहे ना, चला आता एक नोव्हेंबर एंड पर्यंत, डिसेंबरच्या स्टार्ट पर्यंत आपण बसलो पाहिजे, जागा वाटप केलं पाहिजे अन्य ठिकाणी. तसंच जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे. नाही तर आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप करतो, कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही, सगळ्या गोष्टी साधना असतात, बाकी जनतेचा संपर्क असतो, कार्यकर्ते जागा वाटपाच्याच गोंधळामध्ये अडकलेले असतात. आणि वाटतं या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे या सगळ्या महाविकास आघाडीने. नगरपालिकेला सध्या काय मग आघाडी काही ठिकाणी स्वतंत्र आहे, आघाडी व्हावी असा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतोय, पण नाही झाली तर स्वतंत्र लढावं लागेल, हे तितकंच खरं आहे. किती टक्के जागांवर तुमची आघाडी झाली असं म्हणूया? आपल्या महायुतीने त्याचं सांगितलं की 50% जागांवर त्यांची महायुती झालेली आहे, 50% ते वेगळी लढत आहे. तुमचं काही नाही, आमचं त्याच्यावरती झालं. आमच्या जवळपास 70-75 ठिकाणी महाविकास आघाडी होतीये. मी तुम्हाला उद्या सकाळी पूर्ण चित्र मराठवाड्याचं तरी क्लिअर सांगू शकेल. महाराष्ट्राचं माझ्याकडं सध्या माहिती नाही, परंतु मराठवाड्याची पूर्णच्या पूर्ण 52 नगरपालिका नगरपंचायतीची माहिती मी उद्या तुम्हाला देऊ शकेल. परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी 2-4 ठिकाण सोडलं तर महाविकास आघाडी होतीये, एवढं मी तुम्हाला 100%. काँग्रेस वंचित सोबतची बोलणी सगळी चालू आहे. काँग्रेसची नांदेडची घोषणा केलेली आहे, बाकी ठिकाणी पण त्यांची सगळी प्रक्रिया चालू आहे, ती अंतिम टप्प्यात आहे. मग याच्यासोबत शिवसेना असणार आहे का सगळ्या? काँग्रेसच्या वाट्याची जागा काँग्रेसने कोणाला दिली तर आम्हाला काय करायचं त्याच्याशी? काँग्रेसच्या वाट्याची आलेली जागा, समजा आमच्या जागा वाटपात एक 100 जागेपैकी समजा एक 25 जागा काँग्रेसला आल्या, त्यांनी त्यातल्या 5 जागा 10 जागा वंचितला दिल्या, तर आमचं काही अडचण असायचं काही कारण नाही. हा, आमच्यातला शेअर द्यायचा की नाही द्यायचा ठरवणं तो आमचा अधिकार राहील. परंतु काँग्रेसच्या याच्यातला शेअर काँग्रेस द्यायला काही आमचं काही कुठे अडचण असायचं काहीच कारण नाही. वंचित सोबत घेण्यास तुम्हाला काही हरकत नाही. हे पहा, ह्या स्थानिक निवडणुका आहे, मी वारंवार सांगतो. याच्यात आम्ही फक्त एवढं ठरवलेलं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत यांच्याबरोबर कुठे अलायन्स करायचं नाही, एवढं आमचं स्पष्ट धोरण आहे. अब्दुल सत्तारच्या विरोधामध्ये काही धोरण आहे का? अब्दुल सत्तारच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकत्र येणार? कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आमचं धोरण नाही. आमचं धोरण विचाराच्या विरुद्ध आहे. कोणती व्यक्ती असो, ती कशी असो, त्याच्या व्यक्तिगत याच्यात आम्ही जाणार नाही, भले अब्दुल सत्तार जरी असले तरी. हा, पण हे जे सत्ताधारी पक्षाची जी विचारसरणी आहे, तत्व आहे, सगळं संविधान असेल, लोकशाही असेल, हे गुंडाळून ठेवणं असेल, सत्ता संपत्तीचा वापर असेल, या विचाराच्या विरुद्ध आम्ही एकत्रित येत आहोत आणि येत राहू. तुमचे उमेदवार एक असं आहे की कालच्या विजयानंतर भाजपचे नेते असं म्हणतायत, बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता तुम्हाला धडा शिकवायला सज्ज झाली आहे. बिहारमध्ये काय शिवसेना इलेक्शन लढायला नव्हते गेले, मुंबईत शिवसेना, एवढं लक्षात ठेवा मला. बिहारमध्ये काही शिवसेना लढायला नव्हती गेली, मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची झाकी फाकी तिकडेच ठेवा. शिवसेना मर्दाची संघटना आहे, अशा झाक्यान फेक्याला घाबरत नाही शिवसेना. दादा, काल एक अजित पवार आणि अमित साटम असं म्हणाले की ठाकरे हे डाकू आहेत, संपत्ती लुटणाऱ्याला डाकू म्हणतात, मुंबईकरांच्या संपत्त्या लुटणारे हे डाकू आहेत असं ते म्हणाले. अजितदादा कोण आहे जरा एकदा सांगावं त्यांनी. एकनाथ शिंदे कोण आहे जरा सांगावं त्यांनी. आणि अमित शहा सुद्धा कोण आहे जरा एकदा सांगावं. मी काही त्यांच्या नेत्याविषयी खालच्या स्तरावरचे शब्द वापरणार नाही, परंतु ते कोण आहेत एवढंच सांगावं. अजित पवार आणि अमित शहा यांची काल रात्री भेट झाली.
जरी बिहार निवडणुकीवर ही भेट मानल्या जात असली तरी पार्थ पवार प्रकरण नक्की चर्चेला गेलं असेल आणि तुम्ही सांगितलं होतं की अजित पवार देखील सत्तेतून बाहेर पडण्यास तयार आहे. कसं बघताय भेटीला? पण अजित पवार अमित शहाना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते. भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली ना अमित शहा अजित पवारांना भेटणार आहे असं नाहीये. भेट पूर्वनियोजितच असेल. जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे हे पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे. याच्यात ज्या पद्धतीनं 1 रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात, सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली. मला वाटतं हे तर दिव्यच आहे. खरं तर याच्यावर मीडिया असेल का पेटून उठत कळत नाहीये. रुपया न देता 1800 कोटीची जमीन पार्थ पवाराच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते. हे तर बर त्याला मुद्रांक शुल्क नाही. आता मुद्रांक शुल्क हे पहा, गिफ्ट डीड जरी असलं एखादं गिफ्ट तरी हे परत करायचं तर मुद्रांक भरावा लागतो. तुमच्या माहितीसह सांगतो, गिफ्ट डीडला सुद्धा मुद्रांक भरावा लागतो. हा तर व्यवहार आहे, व्यवहार. आणि तोही सरकारी जमिनीचा व्यवहार केला जातो. मला सांगा, सरकारी जमिनीचं 5 रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो. 1800 कोटीची प्रॉपर्टी अजित पवाराच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची. हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय. आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील. बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे? पुणे जमीन, एक मिनिट, पुणे जमीन प्रकरण